नमस्कार. तर आज आपण चिलाची मोकळी भाजी करणार आहेत. तर ही एक जोडी चिलाची भाजी आहे. तर ही पातळ पण होते मोकळी पण होते, खायला एकदम चविष्ट लागते. त्याला लागणारे साहित्य जास्त काय लागत नाही. हिरवी मिरची, शेंगदाणे थोडंसं, लसूण आणि मीठ. तर ह्याला आता कट करून चिलाची भाजी खाल्लेली चांगली राहते. नीट करून घ्यायचं ह्याला. ही जी तुरा राहते ती काढून टाकायचा. फक्त शेंडा पानं घ्यायची. तर भाजी नीट करून धुवून घेतली, स्वच्छ करून घेतली. तर आता तेल टाकून तव्यात भाजी करून घ्यायची. तर जास्त भाजी एकच गड्डे आहे त्यामुळे एकच मग तेल टाकले. आणि हिरवी मिरची त्यात लसूण टाकून वाटून घेतलेला आहे. लसूण मीठ टाकलेला आहे. छान लागते अशी भाजी. याच्यात अशी भाजी टाकून घ्यायची. अगदी गटा पण छान लागते, मोकळी पण छान लागते ही भाजी. पाण्याची टाकायची काय गरज पडत नाही, तुम्ही जाणते पाणी सुटते. असं चांगलं एकदम करून घ्यायचं. आणि मिरची वाटताना मीठ बिन लसूण बी टाकला पण आता काय गरज नाही मीठ टाकायची. मीठ असे एकदम नरम होते बाय. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायची. तर शेंगदाण्याचं कूट मोठ्यात वाटून घेतलंय, लय बारीक पण करायचं नाही. सगळं हलवून घ्यायचं ही भाजीला. बारीक गॅस करून 5 मिनिटं असेच वाफवायला ठेवायचे. 5 मिनिटं असेच वाफवायला ठेवले होते. तर मस्त झाली चिलाची भाजी. त्याला काय कशाची गरज लागत नाही, छान झाली. काढून घेऊ ताटामध्ये. गॅस बंद करून घेते. तर ही चिलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. भाकरी बरोबर, चपाती बरोबर अगदी छान लागते.